नमस्कार. चला तर आता आम्हाला मस्तपैकी गुलगुले करायचे आणि गुलगुल्यासाठी आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर हे पहा, तर आता आपण गुळ घेणार आहे आणि गुळ फोडून गुळाचं पाणी करायचंय आपल्याला. शेवू काय खायचं तुला? ओय, तर हे पहा, आपण म्हणजे आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि गुळ फोडून आपल्याला गुळाचं पाणी करायचंय मस्तपैकी. तर आता आपण गुळ घेतलेला आहे आणि आता ही आपला खलबत्त्यातली मुसळी आहे. मुसळीने आपल्याला गुळ फोडून घ्यायचा आहे. तर हे पहा, आता आपण गुळ फोडून घेतलेला आहे. आपल्याला आता एवढा गुळ टाकावंच लागेल, मग गुलगुले गोड पण झाले पाहिजे. नुसते पानसट करून काय करत्या. तर आता आपल्याला मस्तपैकी गोड गोड गुलगुले करायचे आणि पोरांना खायला एकदम मस्त पण लागते खायला गुलगुले. तर हे पहा, एकदम बारीक आपण गुळ करून घेतलेला आहे. आपल्याला गुळ आपण बारीक करून घेतलेलं आहे ना, आपल्याला थोडंसं पाणी टाकून ना तर गुळाचं पाणी करून घ्यायचंय. आणि मग आपल्याला गव्हाचं पीठ, इलायची, सोडा त्याच्यामध्ये टाकून पीठ काढून घ्यायचंय गुलगुल्यासाठी. तर आता हे गुळाचं पाणी तर आपल्याला थोडंसं हलत राहायचंय आणि आपल्याला हे गुळाचं पाणी चांगलं बघा म्हणजे गुळ त्याच्यातला पगाळा पाहिजे असं पाणी करून घ्यायचंय. तर आता आपल्याला म्हणजे आपण गुळ पगाळा दिलेला आहे, गुळाचं पाणी करायचं होतं आपल्याला. तर आता आपण एवढी इलायची घेतलेली मी, तर ही इलायची सोलून आणि इलायची खलबत्त्यात बारीक कुटून आपल्याला गुलगुल्यामध्ये टाकायची. तर मग गुलगुल्याचं एकदम चवदार लागते मस्त खायला, वास पण चांगला येतो इलायचीचा. आणि सोडा टाकला का तर मग गुलगुले फुगते मस्त भज्यावानी. आणि आपल्याला मग थोडंसं मीठ टाकायचंय चवीनुसार, त्याच्यामध्ये मिठाने थोडीशी चव येते आपलं आणि भारी लागते गुलगुल्या खायला. मग तर आता त्याचे थोडे गुळाचे खडे होते, ते गुळाचे खडे पकडूच तर आता आपण तिकडे पातीला ठेवलेले आणि करलक मी म्हणलं आता इलायची निसून घ्या. तर ही इलायची मी निसून घेऊन राहिले आणि मग ही खलबत्त्यात फोडून बारीक करून घ्यायची. तर हे पहा, आता आपलं मस्तपैकी गुळाचं पाणी झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये इलायची, सोडा, थोडंसं मीठ टाकायचंय. तर हे पहा, इलायची एकदम बारीक कुटून घेतली ती मी आणि ती याच्यामध्ये टाकणार. शंभू नको ना. तर आता आपण एवढा सोडा घेतलेला आहे ना, आपल्याला एवढं टाकून द्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचंय आपल्याला म्हणजे आपल्याला चव येईल मस्त गुलगुल्याला. तर अर्धा चमचे मीठ टाकून घेणार. तर आता आपल्याला याच पातेल्यात गुळाचं पाणी, त्याच पातेल्यात आपल्याला पीठ काढून घ्यायचंय. आणि आता याच्यानंतर काय आपल्याला पाणी टाकायचं नाही, कारण की गुळाचं पाणी आपण करून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं पीठ घेऊ पण शकतोय आपण. पण मग गुलगुले गोड पण झाले पाहिजे, त्याच्यामुळे आता त्याच्यानंतर पाणी नाही टाकायचं आणि पीठ काढून घ्यायचं चांगलं. तर आता आपण म्हणजे गुलगुलेला गव्हाचं पीठच लागत फक्त, बाकी काही कोणतं पीठ नाही लागत. आणि गुलगुले इतके मस्त लागत आहे खायला, लय भारी लागते. तर म्हणजे आम्ही जेव्हा लहान लहान होतो तेव्हा आमची आई म्हणजे आमची आजी आम्हाला करून द्यायची. तर आम्ही म्हणजे उन्हाळ्या सुट्ट्यात मामाच्या गावाला गेलो तिकडं पण करायचे आणि इकडे असलो का तरी पण आमची आई म्हणजे आम्हाला करून द्यायची खायला गुलगुले. असं नवीन नवीन काही पण खायला म्हणायची, पोरांना लागतं खायला आणि ते द्यायची करून. आता आम्ही तेच पाहून आता आमच्या लहान लहान बाळांना देतो खायला. म्हणजे आता आमचे पवन ते पण येईल मामाच्या गावाला आणि आमचे शंभू ते पण आहे, शंभू सोनपापडी. तर मस्तपैकी त्यांना गरम गरम गुलगुले आम्ही खायला देणार आहे, त्यासाठी आम्ही मस्तपैकी गुलगुले बनवणार आहे. तर हे पहा, आता या अशा प्रकारचं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं होतं आणि काही म्हणजे 10-5 मिनिटं भिजून दिलं तरी चालतं. गुलगुले मस्त फुगते आणि नरम होते. आणि जास्त टाइम जर आपण भिजून दिलं ना पीठ तर गुलगुले लई नरम होते, मस्तपैकी खायला लागते. आणि एकदम मीडियम मध्ये आपल्याला असं पीठ भिजू घालायचंय, म्हणजे लई घट्ट पण नाही होऊन द्यायचं, लई पातळ पण नाही होऊन द्यायचं. तर आता हे पीठ थोडं 10-5 मिनिटं भिजून देऊ आणि तर चून पीठ पिटू हो बाहेर किती वारा आहे किती नाही. चला तर आता मस्तपैकी आता आम्ही चूल पण पेटवलेली आहे आणि आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचंय आणि तेल टाकल्याच्या नंतर तेल चांगलं तापून द्यायचं. तर लोक आपलं गुलगुल्याचं पीठ पण चांगलं मस्तपैकी भिजलेलं असत.
तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ. आपल्याला मस्तपैकी तेल तापलेलं आहे आपलं आणि आपल्याला गुलगुले सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि आता गुलगुल्याची खालची साईड चांगली म्हणजे तळून निघलेली आहे आणि त्याची खालची म्हणजे आपल्या गुलगुल्याला पलटी मारायची आहे. आणि सोडा जरा टाकला ना तर गुलगुले एकदम मस्तपैकी फुगते आणि खायला पण एकदम मस्तपैकी गोड गोड. आणि ज्याला थोडस जास्त गोड लागत असलं ना त्याने थोडासा जास्त गोड वापरायचा, मग गुलगुले एकदम गोड होते मस्तपैकी. तर हे पहा आपले गुलगुले किती मस्तपैकी तळलेले आणि कलर पण पहा एकदम गुलाबजामुनी वाटतंय. खायला पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे आमच्या पवनच्या. आणि आमचे पवन इथं बसलेले गुलगुले खासाठी पण. तर आता आपण लगेच एका ताटामध्ये काढून घेऊ आणि दुसरे तळून घेऊ. आणि सगळे असेच आपल्याला म्हणजे असे थोडे थोडे तळून काढायचे. हे पहा किती मस्त पैकी फुगलेले. आणि सोडा वापरला ना आपण तर एकदम मस्त पैकी गुलगुले फुगते जास्त. बरं चला तर आता आपल्याला सगळे असे म्हणजे ते थोडे थोडे करून तळून घ्यायचे. एक तर आज वारं लई सुटलं, वाऱ्याला काय झालं कोणी. आणि चुलीवरचं स्वयंपाक म्हणजे कोणतं पण असू चुलीवर केलं ना भारीच वाटत. करायला तर एकदम सोपं आहे गॅसपेक्षा शेगडीपेक्षा. इतक्याच स्वयंपाक होतो आणि पाट्यावर मसाला पण लई तेव्हाच वाटला जातो. तर एकदम मस्तपैकी तर हे पहा आपण दुसऱ्यांदा टाकले ते कढईमध्ये किती मस्त एकदम फुगलेले आणि एकदम मस्तपैकी तळलेले पण. तर असेच करून आपल्याला सगळे गुलगुले तळून घ्यायचे मस्तपैकी. चला तर आता आपले मस्तपैकी गुलगुले पण झालेले करून आणि एकदम साधे सोपे पद्धतीचे. काही आपण दुकानमधून काही आणलं नव्हतं, काही नाही, जे घरात होतं तेच टाकलं होतं. आणि एकदम सोप्या पद्धतीचे गुलगुले तुम्ही पण करून बघा. आमची एकदम सोपी पद्धत आहे ते गुलगुले. आणि तुमच्या इकडे कसे करते ते तुम्ही नक्की सांगा. हे पहा तर आपले गुलगुले एकदम नरम झालेले आहे मस्तपैकी. हे पहा किती म्हणजे एकदम मस्तपैकी नरम झालेले आहे. आणि तुम्हाला आमच्या गुलगुल्याचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.